संकेश्वर बांधा महामार्गाच्या नव्याच्या नवलाईचा मुलामा उडाला। काही ठिकाणी महामार्ग खचला तर अनेक ठिकाणी पडल्या भेगा। महामार्ग प्राधिकरणाच्या एकूण कामाचा बोजवारा। संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गाच्या नव्याचा नवलाईचा मुलामा अखेर उडाला असल्याचं चित्र आजरा तालुका परिसरात ठळक झालंय। आजरा शहर आणि पुढे अनेक ठिकाणी या मार्गाच्या मजबूतीकरणाचा पार बोजा उडालाय। काही ठिकाणी मार्ग खचलाय तर भेगाही पडल्यात। त्यामुळे मार्ग बांधणी अंतिम टप्प्यात आल्यावर टोल वसुलीसाठी सरसावलेल्या प्राधिकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झालाय। आता ठिकठिकाणी मार्ग उकडून काढणं आणि नव्यानं तिथं काँक्रिटीकरण करण्याचे प्रयत्न सुरू झालेत। पण या पार्श्वभूमीवर नव्याचा उडालेला मुलामा भरून काढणं अशक्य बनलंय। कोट्यावधी रुपये खर्चून संकेश्वर बांधा महामार्ग बांधणी 2 वर्ष सुरू होती। यंदाच्या पावसाळ्यात अंतिम टप्पा गाठल्यानंतर या मार्गावरून धावणारी वाहनं सुसाट जाऊ लागली। बरीच वळणं काढलेला हा विस्तारित नवीन महामार्ग म्हणजे वाहनधारकांसाठी नवी नवलाई जणू ठरला। पण गेल्या काही दिवसात आजरा पंचक्रोशीत झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर या मार्गाला जणू दृष्टच लागल्याचं चित्र ठळक झालंय। हिरण्यकेशी नदीवरील नव्यानं बांधलेल्या पुलानजीकच रस्ता खचला। परिणामी तिथं तो नव्यानं खणून काढण्याची वेळ प्राधिकरणावर आली आहे। काल सायंकाळपासून याबाबतचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय। याबरोबरच पुढे मसोली, वेळबट्टी, देवर्डे, गवसे परिसरात या मार्गावर मोठमोठ्या भेगा पडलेत। काही ठिकाणी बांधलेल्या पूल आणि ओढ्यांवर देखील बांधणीची दुर्दशा झाली आहे। मुदतीत काम उरकण्याच्या प्रयत्नात असे दुर्लक्ष घडलं तर नाही ना याची शहानिशा करणं आता गरजेचं बनलंय। कारण विस्तीर्ण अशा या मार्गावरून आंबोली, कोकण आणि गोव्याकडे भरधाव जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा धोका आहे। याचं पुरेसं भान आणि ज्ञान नसल्याचा हा परिणाम मानला जातोय। अशातच या मार्गाच्या कामाचा उरक होत असताना येथील MIDC नजीक टोल प्लाझा उभारून वसुलीला सुरुवात करण्याचा प्रयत्नही युद्ध पातळीवर सुरू झालाय। त्याला आजरेकर नागरिकांनी मोठा विरोध केला असून या मार्गाच्या मजबूतीकरणाचा हासा बोजवारा उडाल्यानं प्राधिकरणाचा फज्जा उडालाय। आता या मार्गाचे आणखी कुठे कुठे आणि कशा प्रकारे बोजवारे उडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। त्यासाठी प्रतीक्षा करणं आपल्या हाती असेल। आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा।